आता बातमी आपल्या अतरंगी कारवायांनी अनेक शहरात धुमाकूळ घालणाऱ्या दुपट्टा गँगची। जळगावात गेल्या काही दिवसात सक्रिय असलेली दुपट्टा गँग आता औरंगाबाद शहरात पोहोचली आहे। काल बन्सीलाल शहरामध्ये 6 महिलांनी फार्म फूडचं दुकान फोडलंय। आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे काही महिलांनी दुकानासमोर पडदा लावला आणि त्यातल्या एका महिलेने दुकानाचं शटर उचकटून आतल्या मालावरती डल्ला मारलाय। याआधी जळगावमध्ये देखील या गँगने अशाच प्रकारे दुकानं फोडली होती। त्यामुळे आता या महिलांना पकडण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर निर्माण झालंय। आणि ही चोरी होतानाची सीसीटीव्ही दृश्य देखील कैद झालेली आहे। औरंगाबादमध्ये जेव्हा ही दुकानामध्ये चोरी झाली तेव्हा ही दुपट्टा गँग कॅमेऱ्यात कैद झाली आहे। आमचे औरंगाबादचे प्रतिनिधी कृष्णा केंडे आता आपल्या सोबत आहेत। कृष्णा, औरंगाबादच्या पोलिसांकडून काय माहिती मिळते? नेमक्या किती महिला आहेत त्या दुपट्टा गँगमध्ये आणि या सीसीटीव्ही फुटेजमधून काही हाती लागलंय का? आतापर्यंत तरी औरंगाबाद पोलिसांच्या हाती या सीसीटीव्ही मधून एकही महिला लागलेली नाही। मात्र 6 महिलांची ही गँग आहे जी जळगाव नंतर आता औरंगाबादमध्ये देखील पाहायला मिळते। औरंगाबादमध्ये पहिल्याच वेळेस अशा प्रकारची दुपट्टा गँगनं चोरी केल्याचं या ठिकाणी आपल्याला पोलिसांनी सांगितलेलं आहे। तेवढ्या शिताफीनं चोरी करतात। खरं तर बन्सीलाल नगर हा जो भाग आहे तो रेल्वे स्टेशनला जाणारा रस्ता आहे, त्यामुळे रात्रभर हा वर्दळीचा रस्ता असतो। मात्र तरी देखील या महिलांनी चोरी केल्याचं आपल्याला दिसतंय आणि एवढ्या शिताफीनं आणि काही मिनिटांमध्ये शटरचे लॉक तोडलेले आहेत आणि त्याचबरोबर एक महिला शटर उचलून आतमध्ये गेली आणि आतमधले देखील जे कॅश काउंटरचे जे लॉक आहेत ते सुद्धा काही सेकंदात तोडलेले आहेत। त्यामुळे ही अत्यंत शिताफीनं काम करणारी महिलांची टोळी औरंगाबादमध्ये पोहोचली आहे आणि तिने एक फार्म फूड्स नावाचं जे डेली नीड्स आहे त्यामधनं 6 ते 7 हजार रुपयांची रक्कम त्यांच्या हाती लागली आहे। मात्र ही रक्कम जरी छोटी असली तरी ज्या पद्धतीनं ही गँग औरंगाबादमध्ये दुकान फोडते आहे त्यावरनं पोलिसांसाठी ही दुपट्टा गँग आता चिंतेचा विषय बनलेली आहे। रेश्मा, कृष्णा, धन्यवाद तू दिलेल्या या माहितीबद्दल।